अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल गाजवणारी कारखानसांची वारी अखेर आपल्या भेटीला आली आहे. सोनी लिव्ह या OTT प्लॅटफॉर्मवरती हा सिनेमा तुमच्या भेटीला आला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ABP स्टुडिओजची ही सहनिर्मिती आहे पहिली. आता ही वारी नेमकी कशी घडली, या वारीतले किस्से काय आहे हे जाणून घेण्यासाठी या वारीतले वारकरी आज आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं. नमस्कार. आमची दिंडी यांनी चालवली. मोहन सर, मी तुमच्यापासून सुरुवात करते. वारी हा शब्द महाराष्ट्राला काही नवीन नाही, तर वारी म्हटलं की असं वाटतं अच्छा हे वारीतलं काही सांगणार आहे का. तर ही कारखानिसांची वारी कशी वेगळी आहे? कारखानिसांची वारी वेगळी कशी आहे आणि वारी कशी आहे हे सांगतो. आणि ती वारी एवढ्यासाठी आहे की आम्ही सगळे पंढरपूरला जातो शेवटी, पण आमचं कारण वेगळं आहे जायचं. पण आमचं कारण पण उदात्तच आहे आणि एकूण जीवनाबद्दल काहीतरी कळावं. तर या सगळ्या प्रवासामध्ये दिंडी ज्याकरता जाते जवळजवळ त्याकरता आम्ही गेलो नसलो तरी होतं तेच की आम्हाला जीवनाबद्दल नवीन दृष्टिकोन, सत्य काय, आपण काय करू हे सगळं कळत जातं. आणि त्यामुळं दिंडीच्या सुरुवातीला आम्ही असलेले आणि दिंडीच्या शेवटी आम्ही असलेले यात खूप फरक आहे. म्हणून याचं नाव बहुतेक कारखानिसांची वारी ठेवलं असावं असं मला आत्ता वाटतं. पण तसं आहे की नाही हे तुम्ही आमच्या दिंडीचे जे प्रमुख आहेत त्यांना विचारा. खरं आहे, या वारीमध्ये या कुटुंबामधनं वेगवेगळ्या वृत्ती दिसतात माणसांच्या. तर सचिन सर, मंगेश सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की ही गोष्ट नेमकी कशी सुचली, कुठे सुचली आणि कारखानिसांची वारी या नावातनं काय बोध होतो? खरं तर ही आमच्या एका कुटुंब एक्सटेंडेड फॅमिलीनं चाललेली गोष्ट आहे. आमच्या फॅमिलीमध्ये आमचे एक दूरचे काका, त्यांचं निधन झालं आणि संपूर्ण फॅमिली, आणि त्यांच्या बाबतीत असंच होतं, ते बरेच वर्ष आजारी होते. त्यांच्या छातीतही जसं पूर्वदादाच्या छातीत जसा पेसमेकर बसवला तसा त्यांच्या छातीत बसला होता. सगळ्या बऱ्याच गोष्टी त्याच्यातनंच इन्स्पायर्ड आहेत, माझ्या एक्सटेंडेड फॅमिलीनंच इन्स्पायर्ड आहेत. आणि तेव्हा सगळे, आणि ते नेमक्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी ते एक्सपायर झाले. आणि सगळी एक्सटेंडेड फॅमिली आली असताना त्यांची चर्चा चालू होती की अस्थी कुठे विसर्जित करायच्या आणि मग किती गाड्या जातील, काय होतील, हे सगळ्या चर्चा माझ्या आजूबाजूला चालू होते. आणि त्याच वेळेस मला ही सिनेमाची गोष्ट सुचत होती. म्हणजे त्या दुःखातनं पण मला असं काहीतरी वेगळंच हां. आणि तो 24 तास असतो, म्हणजे असं हे नसतं की आपण इतक्याच वेळ दिग्दर्शक असतो किंवा ती तशी नोकरी नसते. तो 24/7 असतो. आणि तेव्हा हे सुचत गेलं. आणि मग मी ते फॅमिलीतले काही काही मेंबर, म्हणजे की काही या बाजूचे काही त्या बाजूचे, म्हणजे आईकडच्या बाजूचे काही मेंबर, काही वडिलांकडच्या बाजूचे, असे मी पेरत गेलो त्याच्यामध्ये. आणि मी विचार केला की ही सगळी मंडळी कशी रिॲक्ट करतील असं हे आहे. तर ही आयडियापुरती जसं वर्क होत होतं. पण मग मी अर्चनाला जेव्हा ही ऐकवली गोष्ट, मग आम्ही अर्चना आणि मी त्याच्यावर काम केलं आणि काय काय गोष्टी अजून तिने तिचे फॅमिलीतले काय अनुभव तिने शेअर केले. आणि मग आम्ही दोघांनी मिळून ती पूर्णत्वात नेली, ती म्हणजे पूर्ण लिहिली स्क्रिप्ट. आणि सुरुवातीला माझ्या डोक्यात फक्त त्या 5 जणांविषयीच फिल्म होती. ही सगळी मंडळी कारमध्ये असतील. अर्चना बिंग अ फेमिनिस्ट, तिला असं वाटलं की ती गर्लफ्रेंड आहे त्याची, तिचा काहीतरी रोल पाहिजे, तिला कसं आपण सोडू शकतोय, तिला काहीतरी आपण करूया तिचं. आणि मग ती म्हणली, मग तिने वंडरफुल ट्रॅक, म्हणजे ॲब्सोल्युटली. आणि त्यामुळे काय झालं, तिने तो हट्टच केला की ते, मी म्हटलं नाही, मला ते 5 जणांची गोष्ट दिसते. आणि तर ती म्हणली नाही, ती मुलगी महत्त्वाची वाटते मला, ती बायको पण त्याची महत्त्वाची वाटते. मग आम्ही ट्रॅकविषयी विचार करायला लागलो की मग आपण काय काय करू शकतो. आणि मग तो एक बायकोचा आणि त्याच्या एक गर्लफ्रेंडचा जो मृण्मयी देशपांडे आणि वंदना गुप्ते यांचा एक ट्रॅक तयार झाला. आणि त्यात शुभंगी गोखले पण ॲड झाल्या. त्यामुळे ती मोनोटोनस होत नाही, एक टिपिकल पद्धतीने जाणारी फिल्म असते ती तशी होत नाही. आणि वेगळ्या ट्रॅकमुळे पण आपल्याला वेगळं काही हे होतं. आणि कारखानिसांची वारी ॲक्च्युली आमचा सिनेमाचं आधीचं नाव वेगळं होतं. आणि अस्थीना होतं सिनेमाचं. हा, पण ते खूपच मग आर्ट हाऊस आहे का, म्हणजे आम्ही जेव्हा थिएटरमध्ये रिलीज करण्याचा असा प्लॅन होता तेव्हा पॅन्डेमिक हा काय प्रकार नव्हता. त्यामुळे आम्ही अस्थी पाहायला चाललो आहोत असं कोणी म्हणलं तर कसं होईल.
तर ते इतकं फार निगेटिव्ह मग होतं. वारी हा शब्द का ते हे अर्चनाचंच, म्हणजे हे कारखानीस हे कुटुंब मी नाव दिलेलं हे होतं, पण ती म्हणली कारखानीसांची वारी. एक दिवशी आली, ती म्हणली फिल्मचं नाव कारखानीसांची वारी. ती निर्माती असल्यामुळे मला काही पर्याय नव्हता. मी माझा निषेध व्यक्त केला प्रमुख असल्यामुळे. की मी म्हटलं आडनावात नको अडकूयात आपण चित्रपटात, कारण माझा मागचा सिनेमा लेत जोशी होता, हा कारखानीसांची वारी आहे, म्हणजे मी फक्त आडनावांच्याच सिनेमा होतो असं उगीच लोकांना वाटायचं. त्यामुळे मी तो निषेध केला, पण तो फार काही टिकला नाही. बाकीच्यांनी प्रत्येकाची मतं हे केली, आम्ही वेगवेगळी नावं हे केलं, पण काही शेवटपर्यंत काही नीट चांगलं नाव सापडलंच नाही की याला रिप्लेस करून ते ठेवावं. मग आम्ही कारखानीसांची वारीच हे केलं, म्हणजे तो विरोध निवळत गेला हळूहळू. लिडरशिपच्या क्वालिटीज कशा असतात की विचारायचं सगळ्यांना, पण बरोबर आपल्या मनाप्रमाणे कसं करू, आणि त्याला सगळ्यांना हे करून की तुम्हाला तसं वाटतंय ना, अहो तुम्ही आम्ही एकच असं करत करत वारीपर्यंत आलो आम्ही. प्रदीप सर, तुमचा अनुभव वारीमधला. या सिनेमाविषयी, हा सिनेमा आम्ही काढायला घेतला त्याच्या 2 ते 3 वर्ष आधी मला दिग्दर्शक याच्याबद्दल बोलले होते. पुण्याला फिल्म आर्काईव्हमध्ये आमचा जो एक विनोदी सिनेमा होता, परेश मोकाशींनी दिग्दर्शित केलेला, चिवची चौका, त्याचा विनोदी चित्रपट महोत्सवामध्ये त्याचा खेळ होता, म्हणून मी आलो होतो. त्यावेळेला हे मला भेटले. त्यांनी पहिल्यांदा माझ्या कोर्ट सिनेमाविषयीची आत्ता मी देतोय अशीच मुलाखत घेतली की कसं वाटलं वगैरे, आणि त्यानंतर या चित्रपटाविषयी ते बोलले. पण त्यानंतर त्यांचा लेथ जोशी हा सिनेमा निघाला, पण त्यातल्या पात्राचं नावसुद्धा जोशी ठेवून त्यांनी मला इशारा दिलेला होता की तुम्ही लक्षात आहात माझ्या, आणि खरोखरी त्यांनी मला त्याप्रमाणे त्या सिनेमासाठी बोलावलं. त्याची कथा त्यांनी सांगितली होती तेव्हाच मला वेधक वाटली होती की अशा प्रकारे आमच्या सगळ्यात मोठ्या भावाच्या अस्थी घेऊन त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. त्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी आमचं पूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे. मध्यंतरी पुलाखालनं वर्षानुवर्ष खूप पाणी वाहून गेलेलं आहे. प्रत्येकाची अशी व्यक्तिमत्व तयार झालेली आहेत, प्रत्येकाचे प्रश्न आहेत, प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत, आणि प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. या सगळ्यातून ते एकत्र आल्यावर कसे रिॲक्ट होतील हे मला त्यावेळेलाच खूप आवडलं होतं, आणि त्याप्रमाणे त्यांनी लक्षात ठेवून ही अत्यंत महत्त्वाची भूमिका त्याच्यातली मला करायला दिली, आणि ती करायला मला खूपच आनंद आला. आमच्याबरोबरचे कलाकार तुम्ही बघताच आहात, त्याच्याविषयी म्हणजे त्यांनी चांगलं केलं हे सांगणारा मी शेवटचा असेन आता, कळलं की नाही. परंतु ते फारच, त्याच्यामुळे मला ते करायला खूप आनंद आला. मला ते थोडंसं गाताही आलं. हे फार कौतुक आहे की ज्यांचे उपजत गुण जे आहेत त्याचा बरोबर वापर कसा करून घ्यावा. म्हणजे माझा ड्रायव्हिंगचा गुण. ते यायचंय त्याच्याकडे. बजेट कमी असल्यामुळे असं करावं लागतं. खरं कारण हे होतं, हे लिहिताना मॅडम समोर ही सगळी मंडळी होती. सगळीच आधी होती. प्रश्नाकडे हा, काही जणांचं नाव थोडी आम्ही बदलली फार. हा, पण प्रदीपचं प्रदीप आहे, अजित सरांचं अजित आहे. मी ठरवलं होतं की नंतर बदलू आपण ते. मी गीतांजलीचं नाव गीतांजली ठेवलं नाही मुद्दाहून, कारण इतकं हे नको, सरदोपट नको, इतकं हे नको, म्हणून मी साधना ठेवलं. मी का वाटलं, पण पहिल्या दिवशी जे डोक्यात होतं तीच कलाकार मंडळी आली, म्हणजे हे माझं भाग्य आहे. खरं तर हे आमचं खरं तर भाग्य आहे की ती सगळी मंडळी. ऍक्च्युली जेव्हा स्टोरी सगळ्यांना सांगत होतो, पिच करत होतो, तर सगळे विचारायचे, हा मला स्टोरी फार छान वाटली, तुम्ही कोणाला विचार करताय. तर आम्ही ते प्रेझेंटेशनमध्ये बनवून ठेवलं होतं की ह्या कॅरेक्टरसाठी हे आर्टिस्ट, आणि आमचं खरंच नशीब चांगलं म्हणायचं की सगळे आर्टिस्ट हो म्हणाले त्या स्टोरीला, आणि एकही असं नाही म्हणालं की अरे नाही करू शकत नाही वगैरे. त्यामुळेच ते जेव्हा तुम्हाला सांगितलं की जेव्हा ती कास्ट आम्हाला मिळाली, त्याच्यानंतर मला तर ते द थॉट ऑफ हॅव्हिंग एनी वन एल्स इन दॅट स्टोरी वॉज जस्ट अनबेअरेबल टू मी, की मला ते विचारच करत नव्हता की कोणतरी गीतांजलीसाठी आम्ही 1 महिना पुढे ढकललं. म्हणजे गीतांजली आम्हाला म्हणली जुलैमध्ये आम्ही करणार तो शूट. गीतांजली म्हणाले की मी नाहीये जुलैमध्ये, पण मला आवडेल करायला, ऑगस्टमध्ये असेल तर सांगा मला. आणि आमचं पुढे गेलं, आणि ऑगस्टमध्ये आम्ही पहिला फोन गीतांजलीला केला की असं झालंय, तर ती म्हणली आहे मी. नाही सगळ्यांचे डेट्स तेवढ्या मी काय केलं, पहिले जे प्रोड्युसर होते, जे करणार होते ना, त्यांच्याबरोबर भांडण करून काढलं, आम्ही नाही आणि ती फिल्म पुढे गेली. मग आम्हाला सांगितलं हे आता ते काय करणार नाही, होते का नाही, फिल्म काय होते, असं आम्ही घरी गेलो की आता नाही होत आहे. आणि मग परत 10 दिवसांनी त्यांचा फोन आला की नाही तरी आपण करतोय, गीतांजली आहे.
version of the story, not the true version. खरंच खूप वेगळ्या प्रकारची भूमिका आहे. आपण नेहमी म्हणतो की भूमिका खूप वेगळी आहे, पण ही खरंच हा सिनेमा पण वेगळा आहे. मला वाटतं माझं जे पात्र आहे ते या सिनेमातलं खऱ्या अर्थाने ड्रायव्हिंग फोर्स आहे. तर ते मी करत होतो. मला असं एक पात्र पहिल्यांदाच करायला मिळालं की जिकडे तो काही फार शब्दांमधनं व्यक्त होत नाही आहे. त्याचा सायलेन्स, तो त्याचं शांत राहणं हाच त्याचा मूळ स्वभाव आहे आणि परिस्थितीमुळे असेल किंवा त्याच्या मूळ स्वभावामुळे असेल तो पूर्णपणे शांत आहे. तर हे मला वाटतं की शब्द आले ना तुमच्याकडे की थोडंसं सोपं होऊन जातं, कारण त्या शब्दांना तुम्ही म्हणजे त्या शब्दांना अर्थ असतो, त्याला इमोशन जोडलं जातं. पण जेव्हा तुम्हाला शांत राहायचं असतं सिनेमात, कॅमेरासमोर असताना काहीही न करणं ही खरं तर खूप अवघड गोष्ट असते, कारण कॅमेरा तुमच्या समोर आल्यावर सतत काहीतरी अभिनय करायचं प्रेशर असतं तुमच्यावर. तर हे प्रेशर, या प्रेशरबरोबर माझ्या दिग्दर्शकांनी खूप मदत केली मला डील करायला आणि त्यांनी सांगितलं की तू ऐक, सीनमध्ये जे होते ते ऐकत राहा, ते रिॲक्ट करत राहा आणि जेव्हा तुझ्या वाटेचे 2-3 सीन्स येतील तेव्हा तुला काय हवा तो अभिनय कर, तोपर्यंत तू रिॲक्ट. भडास एकदम काढलीस तू. स्टोरी ऐकल्यानंतर, गोष्ट ऐकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती, काय वाटलं आणि काय जास्त भावलं? मला सगळ्यात आधी जेव्हा मंगेशनी गोष्ट ऐकवली तेव्हा मला त्या सिनेमातल्या खूप गोष्टी रिलेट झाल्या, कारण माझा जन्मसुद्धा एका जॉईंट फॅमिलीमध्ये झालेला आहे. मोहन काकांनी तर ॲक्च्युली मला लहानपणापासून म्हणजे जन्मापासून लिटरली बघितलेलं आहे, कारण माझ्या आजोबांना 7 भाऊ होते आणि आम्ही सगळे 68 लोक एकत्र राहायचो. अहिरेश्वरवाडी नावाच्या ठिकाणी, अहिरे गावातनं सगळे पुण्यात आल्यानंतर एकत्र राहायचो. सो मला ही सगळी पात्र मी माझ्या घरात बघितलेली आहेत. म्हणजे एकत्र कुटुंबाचे जी काही मजा असते ती सुद्धा मी अनुभवलेली आहे आणि त्याबरोबर त्याचे जे प्रॉब्लेम्स असतात तेही मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत. तर मला तर प्रचंड रिलेट झाली फिल्म. कधी अशी आणि बोलणी खाल्ली आहे का मग सिनेमात जशी खाल्ली आहे सुरुवातीच्या काळात? मी तेच सांगते, मला अभिनय करावाच लागला नाही. अरे वा. म्हणजे मी बोलणीच खात आलेलो आहे आयुष्यभर. मग भडास काढली आहे तिकडे की तिथे एक्सप्रेशन्स? नाही, भडास आयुष्यात नाही काढता आली, ती सिनेमात काढली. एका ठराविक काळानंतर त्याच भूमिका वाटायला येतात आणि या सिनेमातली तुमची भूमिका वेगळी आहे. सरप्राईज पॅकेज आहात तुम्ही. कलाकार म्हणून हे किती समाधान देणार आहे हा रोल करताना वाटलं? खूपच. कारण काय, एकदा तुम्ही 40च्या वर गेलात की सगळ्या बायकांना आई असं एक जेनेरिक रोल्स मिळायला लागतात. तर पण जेव्हा मंगेश आणि अर्चनाने मला ही कथा ऐकवली आणि मग मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला लक्षात आलं की हा अत्यंत वेगळा रोल आहे आणि मला करायला फार आवडेल. आणि मी अशा बायका बघितल्यात माझ्या आयुष्यात की माझ्या आईच्या मावश्या ज्यांनी लग्न नाही केलं किंवा ज्या सिंगल राहिल्या, आणि मला नेहमी विचार करते मी का या सिंगल राहिल्या असतील, काय कारण असेल. त्यांच्या बॅकस्टोरीज खूप वेगळ्या आहेत माझ्या आईपेक्षा किंवा माझ्या मावशीपेक्षा ज्यांनी लग्न केली. तर खूप इंटरेस्टिंग आहे ते सगळं आणि मला ते शोधायला आवडलं असतं. आणि ह्या सिनेमाच्या निमित्ताने, या कथेमुळे मला ते शोधायला मिळालं. आणि भावांबरोबर जे नातं आहे, तर एकंदरीत मला असं वाटतं मी एकत्र कुटुंबात वाढलेले नाही, पण हे सगळी जे अप्स अँड डाऊन्स असतात नात्यांमधली, प्रेमही असतं पण खटकेही उडतात, हे सगळं आपण अनुभवतो. त्याचा खूप छान एक काय म्हणतात ना, हा प्रवास दाखवला आहे. या सिनेमातली गाडी अशी कालबाह्य झालेली, जुन्या काळातली, तर ही गाडी कसलं प्रतीक आहे? म्हणजे ती निवडण्याच्या मागे काय कारण होतं? आणि फेरारी लिहिलं होतं, त्याच्यावरती फेरारी लिहिले. हो, म्हणजे हा प्रश्न मला जपानमध्ये पण विचारण्यात आला की ही खरंच फेरारी आहे का? तर म्हटलं नाही, ती मारुती ओमनी आमच्याकडची गाडी आहे. खरं तर काय आहे, 90च्या दशकामध्ये एकत्र कुटुंबाला कुठं जायचं असेल ना तर ही गाडी फार महत्त्वाची होती त्यावेळेस. कारण या गाडीला एकतर बरेच जण बसू शकत होते. फक्त 4 जणांची पूर्वी गाडी असायची, म्हणजे 3 जण मागे बसतील, एक ड्रायव्हर असेल किंवा 5. पण ही गाडी जी आहे त्यात जवळपास 12-12, 15-15 जण बघायला. आता ही वेगळ्या कारणासाठी लोक वापरतात, पण त्यावेळेस खूप, म्हणजे मारुती ओमनी तुमच्याकडे असणं ही फार मोठी गोष्ट होती. तर 90च्या दशकातलं तेव्हा त्यांनी घेतलेली गाडी आहे ती, आणि आता ती तशी कालाबाह्य होत चाललेली, जसं एकत्र कुटुंब हा कालाबाह्य होत चाललेला प्रकार आहे. कारण न्यूक्लिअर फॅमिली आल्या, जागा कमी होत आल्या, गाड्या पण छोट्या झाल्या, नॅनो झाली गाडी पण. तर त्यामुळे सिनेमात पण आहे. पण सिनेमात तो म्हणजे पत्र जेव्हा वाचतात ते तेव्हा त्यात ते आहे की मी ही गाडी मुद्दाम
सगळ्या कुटुंबाने एकत्र तर तो मोठ्या भावाने जी घेतलेली गाडी आहे आणि ती सगळ्यांनी एकत्र कुटुंबात सहलीलाचपणे जाताना एकत्र जावं यासाठी सगळ्यात जास्त जागा कुठल्या गाडीत तर त्यावेळेस हीच गाडी अशी होती. त्यामुळे ती एकतर मी अशी लहानपणापासून आम्ही पाहायचो, आमच्याकडे काही गाडी नव्हती, पण मी जेव्हा माझ्या काही मित्रांकडे किंवा त्यांचे जेव्हा फॅमिली सगळे जायचे तेव्हा माझ्यासाठी खूप अप्रूप होती ती गाडी. आणि त्यामुळे ती पहिल्यापासून डोक्यात होती. आणि फेरारीचं असं आहे की त्यांचे ॲस्पिरेशन फेरारीचे आहे, पण परवडत नाही, तर तो लोगो परवडतो आपल्याला. मग लोगो तर म्हणजे या गाडीचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण या गाडीमध्ये फक्त हे नाही बसले, आम्ही पण बसलो होतो. कॅमेरा पण होता, कॅमेरा पर्सन पण होती, मी पण असायचो आणि फोकस पुलर अशी इतके सगळे मंडळी होते. खाली असायचं आणि मी पण कुठेतरी कोपऱ्यात सीट काढून म्हणजे त्यावेळेस मी जास्त बारीक होतो, पण त्यामुळे बसू शकलो. पण त्या गाडीच्या मुळेच रात्र हे शक्य याला विचार हा प्रश्न तेच गाडी झाल्या फक्त बसायचं नव्हतं, ड्रायव्हिंग सुद्धा करायचं होतं. ॲक्च्युली काय होतं, सीन करताना आपल्याला काही ॲक्टिव्हिटी दिली ना की त्याचं जास्त म्हणजे एक तर डायलॉग विसरायला होतात किंवा सीनमध्ये काय चाललंय त्याकडे लक्ष दिलं जात नाही. बऱ्याचदा असं व्हायचं की काहीतरी इमोशन, एक समजा मला राग दाखवायचा आहे पण समोर जो ट्रक आहे त्याच्याकडेही माझं लक्ष जात आहे म्हणजे, आणि माझ्याबरोबर एवढी सगळी फार महत्त्वाची माणसंही गाडीत आहेत, तर ह्या सगळ्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायला लागतं. तर ते ॲक्च्युली मल्टीटास्किंग तसं खूप अवघड असतं. आणि काही काही गमती घडत राहायच्या म्हणजे त्या एखादा गाडीत इंटरेस्टिंग असताना. किस्सा असेल आम्ही हायवेवरती शूटिंग करत होतो, एक तर घाटात वगैरे भरपूर शूटिंग असायचं आमचं, आणि घाटातही असायचं आणि घाटावरती असायचं, दोन्हीकडे आम्ही शूटिंग केलं. तर घाटातले शूटिंगमध्ये आम्ही रस्त्याने जात असताना आमचा ड्रोन कॅमेरानी शॉट घ्यायचा होता, आणि नंतर वॉकी टॉकीवर आम्ही बोलत होतो की हां आता पुढे जा, युटर्न मारा वगैरे. तर मी युटर्न घेतला आणि मला असं रस्त्यावर काहीतरी असे काही भाग पडलेले दिसले, असे प्लास्टिकचे वगैरे, काचा वगैरे पडलेले. मी म्हणलं हे काहीतरी ओळखीचं वाटतंय मला, हे काहीतरी ओळखीचं वाटतंय. तर पुढे गेल्यानंतर कळलं की जो ड्रोन कॅमेरा असतो तो त्या रेंजच्या बाहेर गेला आणि तो खाली पडून, तो जनरली तो लँड होतो, तो लँड होत असताना दुर्दैवाने तो डिवायडरवर लँड झाला नाही, तो थोडासा खाली पडला आणि एका बसने त्याला उडवलं. तर म्हणलं की आता म्हणजे, आणि म्हणत होते की आता वन मोर करा वगैरे. मी म्हणतो आता वन मोर कोणासाठी करायचं, हा कॅमेरा तर इथे लिटरली चुरा झालाय त्याचा. तर अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी घडतात. आणि जेव्हा रोड ट्रिपबद्दल तुम्ही म्हणता, कारण रोड ट्रिपला जर तुम्ही गेलात तर रोड ट्रिपमध्येही एवढ्या इंटरेस्टिंग गोष्टी घडतात. आणि आम्ही सुद्धा ॲज अ क्रू, ॲज अ युनिट त्या रोड ट्रिपवरच होतो, तर रोजच काही काही इंटरेस्टिंग गोष्टी घडायच्या. सगळ्यात त्याला आनंद ती गाडी जाळताना आणि फोडताना आला. का तुम्ही सांगू शकाल का? हे तरी आता सांगितलं त्याप्रमाणे त्या गाडीची कंडिशन चालवताना भीतीच वाटायची, दुसरी कुठलीही भावना येणं शक्य नव्हतं. पण मला वाटतं मला ॲक्च्युली हे पोएटिक जस्टिस झालं, मला शिक्षा मिळाली, कारण आमच्या घरी सुद्धा ओमनी गाडी होती आणि माझ्या घरचे मला कायम म्हणत होते की तू चालवायला का शिकत नाहीस. मी ह्या कारणाने लांब राहायचो, कारण मला वाटायचं की हे मला सतत कुठेतरी सोडायला लावणार आहे ना, माझा ड्रायव्हर. तर मी ती गाडी जोपर्यंत होती तोपर्यंत मी चालवायला शिकलो नाही. असं आहे की वारीमध्ये भन्नाट किस्से घडले असतील, इंटरेस्टिंग प्रसंग असले तरी सुद्धा लॉकडाऊन असेल, पूर असेल, असे अनेक अडथळे या वारीच्या दरम्यान आले. तर पुरासारखी परिस्थिती होती जेव्हा शूटिंग सुरू होतं. ही सगळी आव्हानं असताना ही शूटिंग सुरू होतं. मी खूप आजारी होते ॲक्च्युली सुरुवातीला सिनेमाच्या, कारण की मला एक थ्रोट इन्फेक्शन झालं होतं आणि मला खूप खोकला झाला होता. तेव्हा पॅन्डेमिक नव्हतं, त्यामुळे करोनाचे काही चान्सेस नव्हते. तर त्यामुळे तेव्हा जेव्हा तो माझा एक शेवटचा एक महत्त्वाचा सीन होता, फोन कॉल, तेव्हा ऑलमोस्ट खूप पाऊस पडत होता आणि पुराचीच स्थिती होती भोरमध्ये. आणि म्हणजे मला इतका त्रास होत होता त्यावेळेस, पण आम्हाला तो सीन करायचाच होता काही झालं तरी. तर कसा आम्ही केला मलाही आता काही आठवत नाही आहे, पण फार चॅलेंजिंग होती ती सिच्युएशन. कौतुक आमच्या सगळ्याच ॲक्टर्सचं आहे, कारण गीतांजलीला बरं नव्हतं त्या दिवशीच तिचा सगळ्यात इमोशनली चार्ज सीन होता आणि ती इतकी कमिटेड आहे अभिनेत्री. ती मंगेशला स्वतः सांगत होती मी अजून एक टेक देते, मला ह्याच्यापेक्षा पण बेटर करता येईल. आणि मी सिनेमॅटोग्राफी पण केली आहे, त्यामुळे मला असं इतकं वारं चाललं होतं ना कधी कधी की
तर कॅमेरा असा हालायला सुरुवात झाली होती. म्हणून आमचे कॅमेरा अटेंडंट्स असे कॅमेरा पकडून बसले होते आणि गीतांजली वॉज इन फ्रंट ऑफ द कॅमेरा आणि तिचा एक टेक असा 1 टेक लॉंग टेक व्हायचा आणि त्याच्यानंतर मंगेश वॉज लाईक या दिस इज गुड, पण गीतांजली वॉज हरसेल्फ नॉट सॅटिस्फाईड आणि ती म्हणायची मी अजून एक करते. असे 7-8 टेक गीतांजलीने केले आणि म्हणजे मला तर ते इतकं हृदयवेदक होतं. इट वॉज वन ऑफ द मोस्ट इमोशनली चार्ज सीन्स इन द होल फिल्म. आणि लिहिताना सुद्धा आम्हाला त्या सीनचंच हे होतं की कसं जेही म्हणजे आता गीतांजलीबद्दल आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स होता, पण तिने त्याच्यापेक्षाही 100% जास्त कमिटमेंट दाखवून तो सीन खूपच छानरित्या केला. आणि आम्हाला त्यावेळेस त्या वातावरणाचा फायदा झाला, कारण आम्ही इमॅजिन करत होतो की क्लाउडी वातावरण असेल, पण ते थंडरच असं झालं आणि पाऊस यायला सुरुवात झाली आणि म्हणजे विजा वगैरे अशा कडाट होता आणि तिने त्या ह्याच्यामध्ये प्रसंगात उभं राहून तो सीन केल्यामुळे त्या सीनचं इमोशन आणि त्या वातावरणाचं इमोशन असं एकत्र होऊन ते ऑन द स्क्रीन अजून छान झालं. म्हणून त्यासाठी तिचं कौतुक जितकं केलं तितकं कमीच आहे. तर तसं एक भोरमध्ये झाला होता आणि मग वंदना गुप्ते आणि शुभांगी गोखलेंबरोबर तसाच प्रसंग देहूमध्ये झाला होता की देहूमध्ये आम्हाला ज्या लेवलवर शूट करायचं होतं त्याच्या 20 फूटवरती पाणी आलं होतं आणि आम्ही दोघंजणं तिकडे, मी आणि मंगेश तिकडे उभे राहून आम्ही असं बघतच राहिलो 10 मिनटं की कसं करायचं इथे शूटिंग. त्याच्यावर शुभांगीताई त्या दिवशी आजारी पडल्या होत्या. त्या एक खूप मोठं शूट करून आल्या होत्या आणि तापाने फणफणल्या होत्या आणि त्यांना ते व्हॅनिटी व्हॅनमधून सुद्धा बाहेर येता येईना आणि आम्ही दोघंजण विचार करत होतो आज हा सीन घडला पाहिजे कारण उद्या त्या जाणार त्यांच्या शूटवर, दुसऱ्या शूटवर आणि कसं करायचं. मग आम्ही एक ST बसमध्ये त्यांचा दुसरा सीन होता वंदनाताईंचा आणि शुभांगीताईंचा, तर त्यांना घेऊन आम्ही त्या ST बसच्या ह्याच्यामध्ये सुरुवात केली शूट करायला आणि पाऊस सुरू झाला तर त्याच्या जिकडे त्या बसल्या होत्या त्याच्यावरतीच लिकेज व्हायला सुरुवात झाली आणि आम्ही म्हणालो बापरे काय नशीब आहे, म्हणजे खरंच काय होणार आज. आणि मग आमच्या लाईटमॅनला आम्ही वरती उभं केलं ताडपत्री घेऊन आणि ते उभे राहिले तिकडे पूर्ण सीन होतपर्यंत आणि ते पाणी आतमध्ये येऊन दिलं नाही कारण त्या पावसात कुठे जायचं मेकॅनिक शोधायला त्या गाडीसाठी. तर तो सीन झाला. तो सीन होतपर्यंत आमचं नशीब चांगलं की ते पाणी ओसारलं होतं. आम्ही खाली गेलो आणि आम्ही ते शूट केलं आणि शुभांगीताईंचं तेव्हा थोडंसं म्हणजे त्या 15-20 मिनिटासाठी त्या बऱ्या होत्या तर त्यांनी तो सीन केला. पण तुम्ही तो बघाल जेव्हा ऑन स्क्रीन इतका हृदयवेदक तो सीन आहे, म्हणजे देर इज ह्युमर इन दॅट सीन बट यू कॅन फील हर पेन. आणि या गप्पांमध्ये आता अभिनेत्री वंदना गुप्तेही सहभागी झाल्यात. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. सगळ्यांनी आपापले अनुभव सांगितले. तुम्ही ज्या क्षणी ही स्टोरी ऐकली लगेचच होकार दिला, तर काय सगळ्यात जास्त भावलं? आणि इतकंच नाही तर प्रदीप सरांनाही तुम्ही या भूमिकेसाठी लगेच तयार केलं, तर काय भावलं? भावण्यापेक्षा मला भाव भावला होता, दिग्दर्शक भावला होता. त्यामुळे मी फारसं स्टोरी त्यावेळी ऐकलीच नाही. म्हटलं हा आहे, ह्याची फिल्म आहे म्हणजे चांगली असणार आणि ज्या अर्थी मला विचारलं त्या अर्थी रोल चांगलाच असणार ही एक खात्री होती. त्यामुळे मी लगेच हो म्हटलं आणि मला खूप फायदा झाला त्याचा. मला खूप आवडलं काम करायला, म्हणजे मला हटके काही करायला मिळालं की हवं असतं आणि मी आत्ता जी दिसते जशी आहे तसा अजिबात तो रोल नाही आहे. त्यामुळे मला खूप अभिनय करायला लागला आणि तो मला करता आला. पण एकूणच वेगळ्या पठडीतल्या सिनेमामध्ये करायला मजा आली खूपच. कमर्शियल सिनेमे नेहमीच करत आलो तर ह्याच्यावर काम करण्याचा तोच आनंद आहे आणि त्याला नेमकं माहीत होतं आपल्याला काय हवं आहे. मी जरा अशी पुढे जायचा प्रयत्न करत होते, काहीतरी थोड्याशा जागा काढायचा. ह्याने अजिबात मला जागा घेऊ दिली नाही आणि हे मला फार त्रासदायक गेलं, पण त्यांनी बसवलेलं चौकटीत जमेल तसं केलं. या इतका सगळा रंजक प्रवास यांचा सुरू होता, तुम्हाला याच्यात सहभागी होता आलं नाही, मग असं किती गोष्टी मिस मला केल्या माहीतच तुम्ही? नाही माझ्या मागे काय चाललंय. अच्छा. शपथ मी ती स्टोरीच माहीत नव्हती मला. एवढं कळलं होतं की माझा नवऱ्याचं निधन झालंय, हा माझा मुलगा आहे एवढंच मला माहित होतं. हा एक दीर असेल असं मी धरून चालले, हा पण एक असेल. कारण पहिला आपण सीन केला तो सगळेजण छान आनंदात खुशीत आहेत आणि मीच सगळे असे बसले. त्यांचं काही वेगळंच चाललंय, आमची काही वेगळीच चालली, माझी आणि शुभांगीची स्टोरी. पण हे सगळं बघताना फारच मजा आली. म्हणजे आता पूर्ण सिनेमा जेव्हा बघितला ना तेव्हा मी अवाक झाले खूप. म्हणजे ह्या विषयावर असा सिनेमा करता येऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे दॅट्स द प्लस पॉईंट ऑफ सिनेमा. अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाचं कौतुक झालं. भाषा वेगळी होती, भावना लोकांपर्यंत पोहोचल्या.
दिग्दर्शक म्हणून ही गोष्ट किती समाधान देणारी आहे? खरं तर खूपच समाधान देणारे आहे. कारण काय म्हणजे हे एक प्रूव्ह करतं की जगभरात माणूस म्हणजे कल्चर किती वेगळं असलं तरी माणूस तसाच आहे. त्याचे सुखदुःख सारखे आहेत, त्याचे प्रश्न सारखे आहेत. भाषा कल्चर वेगळे होतील पण शेवटी कोर माणसाचं जे आहे ते एक सारखंच आहे. आणि आम्ही आत्तापर्यंत जपान असेल म्हणा किंवा शंघाय असेल, लंडन असेल, वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये जेव्हा हा सिनेमा दाखवण्यात आला आणि तिकडच्या लोकांचं असं होतं की अरे हे माझे काका सारखे आहे, माझ्या काकांसारखंच हे कॅरेक्टर आहे, अरे हे माझ्या भावासारखं आहे. असे प्रत्येकजण प्रत्येक पिढीतले जे हे होतं. टोकियोमध्ये आमचा ओपनिंग फिल्मनंतर पहिली फिल्म ही होती आणि तिकीट होतं त्याला. म्हणजे आपल्याकडे फेस्टिवलला युजली एक पास असतो पण त्याला प्रत्येक याला फिल्मला तिकीट होते. 2 शो होते आमचे आणि दोन्ही शो बघता बघता हाऊसफुल झाले. त्यात फक्त 10 भारतीय आणि किंवा मराठी मंडळी होते आणि बाकी सगळे जॅपनीज होते आणि जॅपनीज सबटायटलमधनं हा सिनेमा दाखवण्यात आला. त्यामुळे आणि त्या लोकांनी भरभरून ट्विटरवर त्यांच्या भाषेत हे ट्विट केलं आणि ते सगळं आम्हाला फेस्टिवलनी आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवलं. ते इतकं टचिंग होतं ना सगळा अनुभव तो की त्याच्याने आपलं असं वाटतं की आपण काहीतरी बरं बनवतोय जे जगभरात वेगवेगळ्या कल्चरच्या लोकांना ते भावतंय, त्यांना पर्यंत पोहोचतंय. तुम्हाला आवडलेली एखादी प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल त्याच्यात? ते प्रतिक्रिया म्हणजे खरं तर आता एक्झॅक्टली मला हे नाही होत पण त्यातल्या एका व्यक्तीने असं लिहिलं होतं की ही जी हे काकांचं म्हणजे मोठे काका सगळ्यात आम्हाला त्यांना आवडले आणि हे माझ्या काकांसारखेच आहेत अशा त्यांनी ते कमेंट केली. आणि ही फिल्म खूपच भावली आहे आणि सगळ्यांनी बघा जाऊन, पुढचा शो आहे. आणि असंच जेव्हा प्रेक्षक आवाहन करतात त्यातनं जपानमधले प्रेक्षक आवाहन करतात की पुढचा पण अजून एक शो आहे तो चुकवू नका तुम्ही, आणि तो पण शो हाऊसफुल होतो. आणि ते 100% म्हणजे पॅन्डेमिकमध्ये 100% कॅपॅसिटीनी तेव्हा ते फेस्टिवल झालं होतं. आणि त्यामुळे आमचं पहिलंच मोठं स्क्रीनिंग आणि आम्हाला तिकडच्या महाराष्ट्रीयन मंडळ आहे, मराठी मंडळ, त्यांनी आम्हाला ते सगळे व्हिडिओज आणि क्लिपिंग्स पाठवल्या. तर ते जास्त मला असं वाटलं की कोणीतरी स्वतःहून ते सांगणं लोकांना की तुम्ही बघा ही फिल्म, तर ते जास्त छान वाटतं. मला असं वाटतं की या सिनेमाचा हाच USB असेल की भाषा नाही महत्वाची, त्यातले भाव काय कळतंच म्हणजे तुम्ही नाही जरी वाचलं ना तरी सगळ्या भावना सारख्या असतात सगळ्या जगभर. युनिव्हर्सल आहे माणसाचं अस्तित्व, माणसाचं मन. त्यामुळे ते कुठेही गेलं तरी नातेसंबंध आणि त्यांचे होणारे ओढाताण आणि हे सगळं रिलेट होत होतं न वाचता सुद्धा. त्यामुळे त्याचं जास्त कौतुक म्हणायला लागेल. खरंच भाषेची गरज नाही काही ठिकाणी. सायलेन्स स्पीक मोर दॅन वर्ड. ते सायलेन्स नव्हताच म्हणजे पण जे काय होतं ते सगळं कळत होतं लोकांना. अर्चनाजी, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हा सिनेमा OTT वरती रिलीज झाला आहे, लोकांना ज्यांनी बघितला आहे त्यांना आवडतोय. थिएटरमध्ये रिलीज झाला पाहिजे होता असं कुठे वाटतं का? नाही, तशी मागच्या वर्षीपासूनच आमची तयारी होती आणि आम्ही सुरुवात देखील केली होती प्रमोशन्स किंवा मार्केटिंगच्या हिशोबाने विचार करायला, कसं करायचं, किती थिएटर्स करायचे. आता ABP स्टुडिओज आमचे को प्रोड्युसर आहेत, तर आमचं खूप याच्यावर डिस्कशन झालं. इनफॅक्ट आम्ही डिस्ट्रीब्युटरसुद्धा लॉक केला होता आणि नंतर सेकंड वेव्ह हिट झाली. आमचा चित्रपट अगदी 23 जूनला म्हणजे वारीच्या वेळेसच आम्ही रिलीज करणार होतो आणि त्याच्याच आधी 2 महिन्याआधी मग ते सेकंड वेव्ह हिट झाली. आणि मग आमचे को प्रोड्युसर्स ABP स्टुडिओज आणि मी मग विचार करायला लागलो की वेदर दिस इज द बेस्ट स्ट्रॅटेजी गोईंग फॉरवर्ड थिएट्रिकल रिलीज. कारण अजूनसुद्धा 1-2 सिनेमे सोडले तर बऱ्याचशा सिनेमांना ऑडियन्स अजून जात नाही आहे. अजूनही थोडीशी भीती आहे की थिएटरमध्ये जाऊ की नको, परत 50% ऑक्युपन्सी आहे. म्हणून मग आम्ही हे OTTच्या मार्गाने प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. कारण आम्हाला इतका छान प्रतिसाद सगळ्यांकडनं मिळाला. शिवाय आमचे कलाकार इतके एन्थुझियास्टिकली प्रमोट पण करतायत, त्याच्यामुळे अजून वेगवेगळे प्रेक्षक बघू शकत आहेत. आता मराठी सिनेमा एक थिएट्रिकल आम्ही केला असता चांगला प्रतिसाद मिळाला असता अशी आमची अपेक्षा आहे. पण आता तो OTTवर गेल्यामुळे अक्रॉस इंडिया इररिस्पेक्टिव्ह ऑफ लँग्वेज लोकांनी पाहिलं आहे. आता हिंदी प्रेक्षक बघतोय, तामिळ प्रेक्षक बघतोय, तेलुगू बघतोय. त्यांनी 6 लँग्वेजेसमध्ये डबसुद्धा केला. त्यामुळे अजून आमचा प्रेक्षक वर्ग वाढला. त्यामुळे आम्हाला तरी असं वाटतं की दिस वॉज द राईट वे टू गो फॉरवर्ड. उलट आता थिएटरमध्ये लागला कधी तर लोक तिथे म्हणून बघायला जातील मोठ्या ह्याच्यात. अशी एक शक्यता आहे कारण आवडलेला सिनेमा असतो आणि तो सगळ्यांबरोबर बघताना एक मजा येते वेगळी. आणि
ही हवा झालेली असल्यामुळं मग आता थिएटरमध्ये जाऊन बघू असं व्हायची शक्यता आहे. तुम्ही थिएटर उघडा म्हणजे मग पडताळून बघू आपण. हळूहळू सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहे आणि उत्तम प्रतिसाद मिळतोय मराठी सिनेमांना सुद्धा. म्हणजे लॉकडाऊन नंतर जे चित्रपट आता रिलीज झाले, प्रेक्षक असं एक होतं की आता सवय नाही आहे त्यांना थिएटरमध्ये येण्याची, पण प्रतिसाद बघता तसं काहीच नाही आहे, येत आहेत. तर काय वाटतंय तुम्हाला कलाकार म्हणून आणि प्रेक्षकांना अजून काय सांगावं असं वाटतं? प्रेक्षकांना आपण काही सांगून काही उपयोग नसतो. ते त्यांना पाहिजे ते करत असतात आणि त्यांना पाहिजे ते करत असून सुद्धा ते हा सिनेमा बघतायत. हा आनंद आहे त्यातला मला असं वाटतं. कारण आत्ताच्या याला जेव्हा ते म्हणतात की अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे, खूप लोक सारखे बदलतात, अशा वेळेला लोकांना धरून ठेवणं ह्या प्लॅटफॉर्मवर हे अवघड गोष्ट आहे. ती या सिनेमाने केलेली आहे. आणि जसं ही म्हणली घरच्या फार महत्त्वाचं आहे. थिएट्रिकल रिलीजमध्ये इतकी रिस्ट्रिक्शन्स येतात बोल, आणि जेवढं आपण पोचू शकतो त्याच्या कंपॅरिझन म्हणजे नॉन कम्पॅरेबलच आहे ते, की ओ टी टीवर आपण किती ठिकाणी एक वेळेला पोचू शकतो. अर्थात त्याची एक पंचायत आहे, ती मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल कदाचित, तुम्ही धंद्यातल्यात, की ते इकॉनॉमिकली किती व्हायबल असतं आणि काय पंचायत होते हे मला एक दुसऱ्या 2 सिनेमांचा प्रोड्युसर म्हणून माहिती आहे. आणि त्यामुळं त्यांची मला ती फार काळजी वाटते की काय असेल ते. पण मला असं वाटतं की त्यातनं बाहेर पडतोच आम्ही की यानं त्या प्रकारे. त्यामुळे आणि आता ते 55 देशांमध्ये चित्रपट आता दिसतोय अच्छा. थ्रू सोनी लिव्ह. तर ते आमच्यासाठी खूपच म्हणजे गर्वाची गोष्ट आहे. सोनी लिव्ह हा प्लॅटफॉर्म म्हणून सुद्धा ABP स्टुडिओज आणि मी जेव्हा आम्हाला अप्रोच झाले तेव्हा आम्हाला वाटलं की हा प्लॅटफॉर्म खूप सुरेख आहे, कारण त्यांची स्टोरी टेलिंग, त्यांचं कंटेंट सिलेक्शन हे फार प्रिसाईज आहे. ते उगाचच काहीतरी विकत घेत नाहीत. त्यांना खूप स्पेसिफिक गोष्टी, ते सुंदर असायला पाहिजे, ते इंडियन कल्चरशी रिलेटेड पाहिजे, त्या आपल्या स्टोरीज पाहिजेत, हे खूप त्यांचं इन्सिस्टन्स असतं. आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की दिस इज द बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर अस. ते फार मला आत्ताच्या ह्याच्यात वाटतं इम्पॉर्टंट आहे. कारण जी सुरुवातीला अतिशय प्रसिद्ध झालेली OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, ते सुरुवातीला ज्याच्यामुळे प्रसिद्ध झाले ते ॲक्च्युली सोनी करताय आत्ता, आणि ते करत नाही आहेत. आणि त्यामुळं त्या बाबतीत त्याचं वेगळेपण टिकवणं हे त्यांना फार महत्वाचं वाटतंय आणि खूप ते छान करतायत. अगदी गरजेचं आहे आता. आता फिल्मफेअर OTT मध्ये त्यांना 30 पैकी 18 अवॉर्ड सोनीला मिळाले. सोनी लिव्हला त्यात गुल्लक आहे, त्याच्यामध्ये स्कॅम आहे, उत्तम त्यामुळे तो कंटेंट उत्तम वर प्लॅटफॉर्म त्यांचा आहे तो. खूप भर आहे असं मला वाटतंय. आणि त्यामुळे फक्त बिझनेस माइंडेड ते नाही आहेत असं आमचा तरी समज आहे. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं? याच्याविषयी आत्ता OTT प्लॅटफॉर्मवर सिनेमा रिलीज करण्यामध्ये निर्मात्यांच्या काही प्रश्न असतील किंवा काय, याच्याबद्दल आता डॉक्टर बोलले, कारण तो त्यांचा अनुभव आहे. परंतु आम्हाला एक वेगळा अनुभव असा आला की आत्ता 2 वेळेला कोरोनामुळे जे लॉकडाऊन झाले, गेली 1.5 वर्ष जवळजवळ सगळ्यांच्या नोकऱ्या बंद आहेत, त्याच्यामुळे लोकांची आर्थिक परिस्थितीवर जो ताण आलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला असा अनुभव पण आला की लोक म्हणतात की OTTवर आहे हे बरं आहे, कारण सहकुटुंब सहपरिवार सिनेमाला आज जाणं, त्याला जो खर्च येतो त्या खर्चामध्ये 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन घेता येतं आणि तो घरी पाहिजे तेव्हा प्रत्येक माणसाला आणि केव्हाही तो सिनेमा बघता येतो. ही एक मोठी सोय त्याच्यामध्ये आहे, हेही खरं आहे. हां, मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहणं हा पुन्हा अनुभव वेगळा आहे, कारण आम्ही गोव्याला जेव्हा सिनेमा पाहिला तेव्हा आम्हाला आणि बरोबरच्या लोकांनाही तेव्हा तोही अनुभव आम्हाला लक्षात आहे. पण शेवटी ज्या वेळेला आपण आजच्या काळात, मी आत्ता सांगितलं की कोरोनामुळे जे प्रॉब्लेम्स आले, त्याच्यामध्ये लोक जो एक व्यावहारिक विचार करत आहेत, त्याच्यामुळेही OTT प्लॅटफॉर्म लोकांना यामुळेही बरा वाटतो की तो कमी पैशात आहे, तो आपल्या घरात आहे आणि सोयीनुसार आहे. खरं तर ते विचार मग यूट्यूबवर आहे का तेव्हा तर म्हणजे डोळे पांढरेच होतात प्रोड्युसरचे. मला असं वाटतं की गरज असताना हात देणं हे माणसाचं कर्तव्य होतं आणि ते बऱ्याचशा चॅनल्स ते सध्या पार पाडतायत. पण लोकांना पण फार सवय लागता का म्हणे, नाही तर सिनेमा करणारा प्रत्येकजण OTTसाठी धावेल, बघणाराही आरामात घरी बसून बघेल असं नको. स्वतः तिकीट काढून थिएटरमध्ये जाणं, ज्याच्यासाठी प्रोड्युसर एवढा खर्च करत असतो, निदान भरघोस तरी द्या, मग आम्ही ठीक आहे बाबा आम्ही. पण तसं नसतं ते. शेवटी प्रोड्युसर आपले
खिशातले पैसे घालून सिनेमा करतो आणि खिशातही तेवढे पैसे येत नाही. त्यामुळे लोकांना ही सवय लागणं हे खरं तर चुकीचं आहे. फक्त गरज असताना चॅनलने सपोर्ट केला आहे आणि तो एका मिनिटात सगळीकडे पोचतो. हे म्हणजे त्या चॅनलचंच महत्त्व आहे. मला वाटतं OTT आणि हा जो वाद आहे तो दरवेळेस काहीतरी आलं ना नवीन की हा वाद होतोच. की नाटक जेव्हा करायचे आणि TV आला किंवा सिनेमा आला तेव्हा आता नाटक चालणारच नाही असं वाटायला लागलं. जेव्हा OTT आला तर आता सिनेमा चालणार नाही. मला वाटतं आणि पॅन्डेमिकमुळे एक स्पेशल सिच्युएशन आहे, ॲग्री, पण ते नाही होणार. मला वाटतं की लोक येत आहेत ज्याला जे बघायचंय ते बघ. आणि वेगळ्या पद्धतीची एंटरटेनमेंट आहे OTT ही. आणि सिनेमा हॉलमध्ये जाऊन बघणं हे वेगळं एंटरटेनमेंट आहे. ते कम्युनिटी एक जेव्हा स्क्रीनिंग असतं तेव्हा जो ॲज अ कम्युनिटी तुमचा जो निचरा होतो तो वेगळा आहे. त्यामुळे पीपल विल मिस थिएटर आणि लोक येतील परत असं मला पूर्ण विश्वास आहे. कारण की आपल्याला गरज आहे त्याची, त्या एंटरटेनमेंटची. मी सांगतो OTT आणखी फायदा. तू आता गेल्या 5 वर्षात झालेले मराठी चित्रपट जे बघितलेस ते ज्या लोकांनी केलेले आहेत, ग्रामीण भागातनं इतकी चांगली चांगली मुलं आलेली आहेत की ह्या मीडियमचं जे डेमोक्रटायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळे ज्यांना करायची इच्छा होती, टॅलेंट होती, पण जे पूर्वी करू शकत नव्हते कारण इनॲक्सेसिबल होतं, ते आता ॲक्सेसिबल झाल्यामुळं मला तर वाटतं मराठी चित्रपटात आता जेवढी व्हरायटी आलेली आहे आणि जेवढ्या कॉम्पिटंटचे सिनेमे गेल्या 5 वर्षात झालेत ते फक्त आधी मल्याळी वगैरे याच्यातच झाले असतील असं मला वाटतं. फार गरजेचं आहे डेमोक्रेटायझेशन. नाही तर तुमच्या एका पर्टिक्युलर क्लासमध्येच ती कला राहते. वेगवेगळ्या पद्धतीचे ॲक्टर झाले पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीचे स्टोरी टेलर झाले पाहिजेत. नाहीतर मग एकाच कम्युनिटीकडे जे प्रिव्हिलेज्ड आहेत, ज्यांना ॲक्सेस आहे किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याचकडे राहील. आणि ती भाषा बदलते आहे, जगाची भाषा बदलते, सिनेमाची भाषा बदलते. ती आपण नाही स्वीकारली आणि आपण ती अवेलेबल नाही करून दिली तर काय मजा. या सिनेमात मला असं वाटतं की ABP क्रिएशनला पण असं वाटेल की यांनी अधिकाधिक चित्रपटांना असं सहकार्य द्यावं. शक्यतो पात्र योजना ही असतात. नक्कीच प्रयत्न तसाच असेल. मला खरंच आहे, चांगल्या सिनेमाशी जोडलं जाणं, फोनमध्ये. चांगल्या सिनेमाशी जोडलं जाणं ही प्रत्येक कलाकाराला हा अत्यंत ABP स्टुडिओ सोबत काम करण्याचा, या कुटुंबासोबत काम करण्याचा अनुभव कोणीतरी एखादी फक्त इन इयर मध्ये आलं वाटतं. A to Z ABP साठी सगळे मार्क्स देतो तुम्हाला. नाही, मला वाटतं इंडिपेंडेंट सिनेमाला सपोर्ट करणं जे ABPने केलंय, कारण की असं कोलॅबरेशन गरजेचं आहे. जसं ऑन्सॉम्बल कास्ट गरजेची असते की फक्त मीच आहे, फक्त अमेयच आहे, फक्त प्रदीप सरच आहेत असं नाही होणं. सगळ्यांच्या एनर्जीज एकत्र येणं गरजेचं आहे. जसं मंगेशने स्क्रिप्ट रायटिंग बद्दल सुद्धा बोललो, त्यांनी एक गोष्ट लिहिली, अर्चनाने ऍड केली. हे आताचा काळ एका माणसाने काहीतरी क्रिएट करायचा नाही आहे. आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन एखादी कलाकृती काय कुठलीही गोष्ट करण्याची गरज आहे. तर त्यामुळे हे कोलॅबरेशन्स अत्यंत गरजेचे आहेत. ह्यांनी सिनेमा बनवणं, ABP स्टुडिओज सारख्यांनी त्याच्यात मदत करणं आणि मग सोनी लिव्हवर येणं हे खूप चांगली गोष्ट आहे आणि कन्स्ट्रक्टिव्ह आहे. आणि याच्यामध्ये ABP स्टुडिओजच्या विषयी बोलायचं झालं ना तर त्यांनी जेव्हा आम्हाला पहिल्यांदा आमचा सिनेमा जो रफ कट होता आमचा जेव्हा त्यांनी पाहिला आणि ते म्हणले अरे हे आमच्या स्कीम ऑफ थिंग्समध्ये बसणारी गोष्ट आहे की आम्हाला असं काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही एक्झॅक्टली करेक्ट सांगितलंय आणि आम्हाला याचा पार्ट हे करायचं. मग जुल्फिया वारिस असेल, संदेश असेल, इतर सगळी मंडळी जी ABP स्टुडिओज कडनं आली. त्यामुळे आम्हाला कधी असं वाटलंच नाही की आम्ही कुठल्या तरी कॉर्पोरेटशी बोलतोय. ते इतके संपूर्ण ह्युमन म्हणून आमची कनेक्ट झाले ना की त्यांना तो आवडला तो सिनेमा आणि ती आमच्याबरोबर ते म्हणले की आपण आता एकत्र काहीतरी करूयात हे. आणि अगदीच त्यांचा हट्टच होता रादर तो की आपण याच्यावर एकत्र काम करूयात आणि ते झालं तसं. आम्ही तसं इफीला आम्ही ते अनाऊन्स केलं. नाही, आणि काय आहे की ते एका क्रुशियल मोमेंटला चित्रपटात आले. ते आमच्यासाठी फार गरजेचं होतं आणि त्यावेळेस म्हणजे त्यांची साथ लाभली नसती तर आय डोंट नो इथपर्यंत आमची मजल आली असती की नाही, झाली असती की नाही. कारण ABP स्टुडिओज जेव्हा आले, जुल्फिया वारिस आहेत, संदेश घुगे आहेत, सुभोजित रॉय आहे, अनुश्री आहे, त्यांची इवन लिगल टीम आहे, त्यांनी सुद्धा चित्रपट बघितला. तेजस, राजकुमार वारियर त्यांनी सुद्धा चित्रपट बघितला. इवन फिनान्स डिपार्टमेंटने, मार्केटिंग डिपार्टमेंटने सगळ्यांनी चित्रपट बघितला. आणि ते मला एक प्रोसेस त्यांचं आवडलं की त्यांनी सगळ्यांचं ओपिनियन घेतलं की बघा हा चित्रपट आपल्या धाटणीतलाच आहे, त्यामुळे आपण ह्याला सपोर्ट केलंच पाहिजे. आणि ते को प्रोड्युसर म्हणून ऑनबोर्ड आले आणि त्या क्रुशियल क्षणी ते आल्यामुळे आम्ही इथपर्यंतचा प्रवास गाठू शकलो. त्यामुळे ॲब्सोल्युटली हॅट्स ऑफ टू ABP स्टुडिओज फॉर सपोर्टिंग.
चांगल्या कलाकृतींच्या मागे यापुढेही ABP स्टुडिओज असाच ठामपणे उभा राहील. तर खूप मज्जा आली. वारीतले किस्से, वारीचा हा सगळा प्रवास तुम्ही आमच्यासोबत शेअर केला. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.